बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडतोय आणि भजीचा भेद तर झालाच पाहिजे. नमस्कार, मी कीर्ती जोशी. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त गाड्यावरती मिळते तशी टम्म फुगलेली गोल गरगरीत कांदा भजी करणार आहोत. आतून अगदी मऊसूत जाळीदार होते आणि बाहेर तितकीच कुरकुरीत तयार होते. व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने अचूक प्रमाण दिलेले आहेत परफेक्ट भजीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला भजीसाठीचं साहित्य बघूया. इथं 1 कप भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं पाऊण कप बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा भजीसाठी बेसनाच्या बरोबरीने जवळपास आपल्याला कांदा घ्यायचा आहे. भजीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. त्याचबरोबर इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ह्या तिखट मिरच्या मी बारीक चिरलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर भजीसाठी चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. पाव चमचा हळद. हळदीचं जास्त प्रमाण घेऊ नका, नाही तर भजी काळी होतात. त्याचबरोबर इथं पाऊण चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पाने अशी बारीक करून घेतलेली आहेत. त्यामुळे भजीला अतिशय मस्त अशी चव लागते. त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथं मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे. सोड्यामुळे भजी अगदी मऊसूत हलकी होतात. आणि आपण भजीचं पीठ भिजवण्यासाठी पाणी पण घेतलेलं आहे. आणि या सगळ्या साहित्याबरोबर तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. भजीसाठीचं पीठ तयार करून घेऊया. एका खोलगट भांड्यामध्ये बेसन पीठ घेतले. आता या बेसन पिठावरतीच आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा घालून झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरची या मिश्रणावरती आता आपल्याला घालून घ्यायची आहे. पण जर तुमच्याकडे वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलं असतील तर तुम्ही मिरच्यांच्या तुकड्याऐवजी इथं लाल मिरची पावडर देखील आपण घालू शकतो. त्यानंतर आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. कढीपत्त्यामुळे मस्त चव येते, स्वाद वाढतो भजीचा. आणि त्याचबरोबर असा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर भजीच्या मिश्रणावरती चवीनुसार आपण इथं मीठ घालून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि हे मिश्रण हलक्या हाताने आपण एकजीव करून घ्यायचे. आता हे भजीचं मिश्रण भिजवत असताना जेव्हा आपण असं हलक्या हाताने हे मिश्रण एकजीव करतो तेव्हा काय होतं, यामध्ये भरपूर कांदा घातलेला आहे. त्यामुळे या मिश्रणाला आपोआपच पाणी सुटतं आणि या भजीमध्ये अजिबात आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. त्यामुळे मिश्रण भिजवत असताना थोड्याच पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे. जर पाणी जास्त झालं तर काय होतं, भजी तेलावर सोडल्यानंतर चपटे होतात, गोल गरगरीत किंवा टम्म फुलत नाही. भजी आतून मऊसूत आणि लुसलुशीत होणं हे आपण भजीचं पीठ कशा पद्धतीने मळतो यावरतीच अवलंबून आहे. साधारणपणे 1 कप पिठासाठी आणि त्या कांद्यासाठी आपल्याला इथं अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. घेतानाच मी पाऊण ग्लास पाणी घेतलं होतं. त्यातला अगदी अर्धाच भाग आपण इथं भजीच्या पिठासाठी वापरलेला आहे. अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालं की या स्टेजवरती आपण घालून घ्यायचं आहे पाव चमचा सोडा. सोडा घातल्यानंतर अगदी एखादा चमचाभर पाणी तो सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी आपण या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि अगदी हलक्या हाताने हे पीठ आपण एकजीव करायचं आहे. अगदी भराभरा किंवा उलटसुलट करायचं नाही. एकाच डायरेक्शननी साधारणपणे हे पीठ आपण मिक्स केलं की काय होतं, भजीचं जे पीठ आहे ते अतिशय हलकं होतं आणि भजी तेलामध्ये सोडल्यानंतर गोल आकार धरतात. त्याचबरोबर आतून जाळीदार असेही तयार होतात. भजीच्या मिश्रणामध्ये सोडा घातल्यानंतर मात्र आपल्याला पटकन भजी तळून घ्यावी लागतात. आणि जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर सोड्याच्या ऐवजी तुम्ही हे मिश्रण तयार झाल्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन घातलं तरी देखील भजी तेवढीच मस्त खुसखुशीत अशी तयार होतात. बाजूला तेल पण गरम झालेलं आहे. भजीचं मिश्रण तयार करत असतानाच इथं बाजूला कढईत मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता या भजीसाठी आपल्याला असं कडकडीत गरम झालेलं तेल हवं आहे. थोडंसं पिठाचं मिश्रण या तेलामध्ये सोडलं आणि बघा इथं पटकन ते वर आलं. याचाच अर्थ तेल अगदी मस्त गरम कडकडीत तापलेलं आहे. आता यामध्ये अशा अगदी हाताने भजी सोडून घ्यायची आहेत, हलक्या हाताने. आपल्याला शक्यतो भजी सोडत असताना हाताचाच वापर करायचा आहे, जेणेकरून आपली ही जी भजी आहे ती अगदी गोल गरगरीत होतात. जर तुम्ही चमच्याचा वापर करून जर भजी तेलामध्ये सोडली तर ती भजी अशी पसरतात तेलामध्ये आणि चपटे तयार होतात. त्यामुळे शक्यतो हाताचाच वापर करून तेल जेवढं घेतलेलं आहे त्या तेलात मावतील इतकी भजी आपल्याला सोडायची आहेत. जर तेल जास्त आणि भजी जर कमी पडली तर काय होतं, ह्या भज्यांवरती तेल धरतं आणि ही भजी तेलकट तयार होतात. म्हणून आपण कढईमध्ये जेवढं तेल घेतलेलं आहे त्यात शक्य तेवढे मावतील एवढी आपल्याला भजी घालून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघा तेलामध्ये भजी सोडल्यानंतरच अगदी मस्त या भज्यांनी आकार धरलेला आहे आणि असे मस्त टुमटुमीत फुलायला सुरुवात झालेली आहे.
भजी तेलात सोडल्यानंतर अशी थोडी अलगद वर आली, त्यानंतरच आपल्याला उलटपलट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून भज्याचा रंग एकसारखा सगळ्या बाजूने येईल आणि तितकीच क्रिस्पी वरून आणि आतून मऊसूत अशी ही भजी तयार होतील. तुम्ही इथं बघू शकता, ही भजी अगदी वर यायला सुरुवात झालेली आहे आणि हलका सोनेरी रंग एकसारखा यायला देखील सुरुवात झालेला आहे. आता भजी तळत असताना आपली गॅसची फ्लेम मिडियमच हवी, जास्त हाय पण नको आणि जास्त लो पण नको. हाय गॅसवरती जर हे भजी तळली तर काय होतं, वरून पटकन ती तळली जातील, लालसर होतील आणि आतून कच्ची राहतील. आणि लो फ्लेमवरती तळले तर भजी कडक होतील. त्यामुळं आपल्याला मिडियम गॅसवरतीच असे उलटपलट आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत ही छान खमंग अशी तळून घ्यायची आहेत. आपण तेलात जेवढी भजी सोडली होती ती सगळी भजी सोनेरी रंगावरती तळून तयार झालेली आहेत. अगदी लालसर पण नाही काढायची, कारण की भजी जेव्हा आपण खाली उतरवतो तेव्हा त्याची कुकिंग प्रोसेस सुरू असते, त्यामुळे भजीचा रंग आणखीन डार्क होऊ शकतो. आता यामधली आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे भजी तेलकट होऊ नये यासाठी जेव्हा आपण तयार झालेली भजी कढईतून बाहेर काढतो त्यावेळेस अगदी एखाद्या मिनटासाठी आपण गॅस मोठा करायचा, जेणेकरून तेल जास्त गरम होईल आणि भजीतलं जे आतलं जे शिरलेलं तेल आहे ते पटकन बाहेर पडतं आणि मग आपण ही तळलेली भजी अशी मस्त ताटामध्ये काढून घ्यायची. तुम्ही बघा, एकूण एक भजी अशी मस्त गोल गरगरीत टम्म फुगलेली आहे आणि सगळ्या भजींना रंग देखील सुंदर आलेला आहे. अशी ही गरमागरम मस्त मऊसूत भजी खायला देखील खूप मजा येते. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला भजीच्या सोबत मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरचीला मध्यभागी कट लावून त्याला थोडंसं मीठ लावायचं आणि या कडकडीत तेलामध्ये भजीसोबत जर तुम्ही मिरची तळली तरी देखील भजीची चव आणखीन वाढते. त्याचबरोबर अशा पद्धतीने आपली कांदा भजी तयार झालेली आहेत सर्विंग प्लेटमध्ये जाण्यासाठी. ही भजी अतिशय अप्रतिम अशी तयार होतात. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीची गाड्यावरती मिळतात तशी भजी नक्की करून खा. धन्यवाद.